नमस्कार. हर हर महादेव. आजचा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा पावन दिवस आणि हा पावन दिवस म्हणजे पुण्यफळ प्राप्त करण्याचा दिवस, देवदर्शनाचा दिवस, नदी स्नानाचा दिवस. तर आज आम्ही मित्रपरिवार म्हणजे माझे बंधू श्री अनिल जगन्नाथ शेठ दुसाने, पंकज शेठ खरोटे तसेच मी आणि आमचा संपूर्ण परिवार सोबत आज आम्ही उच्छल नगरीजवळ धारेश्वर धाम हे आणि पवित्र असं पवित्र स्थान म्हणजे महादेवांचं, धारेश्वर महादेवांचं स्थान आहे. साक्षात इथं पांडवांनी सुद्धा अस्तित्व निर्माण केलेलं आहे. युधिष्ठिर भगवानांची संकल्पना आहे. तर चला तुम्हाला मी आता दर्शन करवतो धारेश्वर महादेवांचं. हर हर महादेव. या धारेश्वर महादेव मंदिर तो साक्षात हनुमान भगवानचे अवतार, कपी, सर्व वानर सेना आपल्याला इथं भेटते आणि त्यांची सेवा करणं म्हणजे आपलं अवभाग्य. आणि आज आम्ही मित्रपरिवारांनी येऊन इथं त्यांना केळ्यांचा प्रसाद म्हणून त्यांना दिलेला आहे आणि आमच्या लहान बालगोपाळांनी पण खूपच आनंद घेतला त्यांना ते प्रसाद ग्रहण करण्यासाठी आणि वानराने पण त्यांच्या बाळगोपाळासह हा प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि खूप ते धन्य झाले आणि त्यांचं दर्शन करून आम्ही धन्य झालो आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आपल्या पवित्र तापी नदीच्या किनारी आहे आणि त्याला जानवी गंगा म्हणून पण ते म्हणतात असं इथं माहिती देण्यात आलेली आहे. खूप सुंदर असं पवित्र रम्य स्थान आहे. आपण परिवारासोबत इथं यायला हवं. चारी बाजूला वन झाडं सर्व आहेत, असं रम्य वातावरण आणि आम्ही बराबर संध्याकाळी 5:30ला आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. आजच्या या पावन दिवशी सर्व लहान बाळ गोपाळ आमचे सर्व आनंद करत आहेत. आपणही या ठिकाणी यायला पाहिजे असं सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आणि विनंती आहे. तर चला आपण दर्शन करूया धारेश्वर महादेवांचं. चला आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये, तर चला दर्शन करूया. हर हर महादेव. श्री धारेश्वर भगवान. सुंदर असं इथं जुनं खूप पुरातन पिंपळाचं वृक्ष आहे आणि पिंपळाच्या खाली साक्षात ब्रह्मा असतात, देव असतो, म्हणून आपण यांना नमन करूया. खूप प्राचीन असं हे मंदिर आहे, नदीच्या किनारी बसलेलं आहे म्हणून इथलं वातावरण खूप थंड आहे, खूप सुंदर असं वाटत आहे. तर चला आता महादेवांचं आपण दर्शन करूया. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पांडव या लोक या ठिकाणी जेव्हा विचरण करत होते तेव्हा त्यांनी या तापी नदीच्या किनारी प्राचीन असं मंदिर त्यांच्या हाताने इथं स्थापित झालेलं आहे. धारेश्वर मंदिर हे पांडवांच्या हाताने उभारण्यात आलेलं आहे असे इथली महिमा आहे. आणि सर्व ठिकाणी आपण पाषाणाची मूर्ती बघतो महादेवाची, पण इथं लाकडाची लिंग त्यांनी तयार केलेलं आहे. हे विश्वभरामध्ये एकमेव स्थळ आहे असं सांगण्यात येतं. खूप महिमा आहे महाराजांची. आणि परत इथं धुनी आहे जी अखंड धुनी चालत असते. तर आपण दर्शन करूया महादेवाचं. पूर्ण परिवारसह आम्ही दर्शन घेतच आहोत आणि आपल्यालाही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दर्शन प्राप्त करून देतो. हे आमचं भाग्य. ही धुनी आधी काळापासून चालत आलेली आहे. बरेचसे संतांनी इथं त्यांचा त्याग समर्पण केलेला आहे. ही कंटिन्यू आहे, ही सतत चालणारी धुनी आहे. सर्व लहान बाळगोपाळ आमचे महादेवाची पूजा करत आहेत आणि सर्व ठिकाणी आपण सरळ लिंग बघत असतो. ही क्रॉस मध्ये आहे, ही क्रॉस मध्ये त्यांनी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकतात. बोला हर हर महादेव. शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.
श्री शिवाय नमः. श्री शिवाय श्री शिवाय नमः. साक्षात परब्रह्म श्री शिवाय नमः. सर्वदा ओम भूर्भुवः स्वः. श्री शिवाय नमः. मनाला आनंद प्राप्त होतो अशा प्राचीन स्थळी आपण येतो आणि आपली परंपरा, सनातन परंपरा आपल्याला बघायला मिळते. खूप आनंद वाटतोय आणि खरंच तुम्हालाही आवडलं असेल. ही आपली प्राचीन मूर्ती महादेवाची साक्षात धारेश्वर भगवान आहे. बोला हर हर महादेव. हर हर. हे प्रभू परमेश्वर सद्गुरु समर्था याला हर हर. महादेव. हे हर हर. सद्गुरु समर्था याला चांगली बुद्धी दे, चांगलं जेवू दे, चांगलं खाऊ दे, चांगलं शिवू दे. शंकर शिव शंकर शंभो. जय प्रजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव शंकर महादेव शंकर शंभो. जय प्रजापती भवानी शंकर शंकर शंभो. शरणे पडी मागू घडी रे घडी दुःख आपो. दया करी शिव दर्शन आपो. शंभो शरणे पडी मागू घडी रे घडी दुःख कापो. दया करी शिव दर्शन आपो. पडी मागो घडी रे घडी दुःख कापो. दया करी शिव दर्शन. मा पार्वती हर हर महादेव. तर चला आपण, मी तर तुम्हाला जी मला माहिती होती तीच मी तुम्हाला सांगितली. पण या धारेश्वर मंदिरामध्ये आपले पूजनीय महाराज सुभाष महाराज आहेत. ते महाराज इथं रात्रंदिवस महादेवाची सेवा करत असतात. तर चला आपण त्यांनाच आपण काहीतरी प्रश्न विचारूया आणि त्यांच्याकडनं आपण जाणूया आजच्या या धारेश्वर महादेवाची महिमा. महाराज प्रणाम. नमस्कार. नमस्कार. हाँ, हम सब सूरत से आए महाराज और महादेव जी का दर्शन करने आए थे आज पवित्र संक्रांत का दिन है. हाँ, तो आज की आप महादेव जी की महिमा के बारे में बताएंगे तो हम. महिमा ऐसी है, जो पुणे वसत थी उकाई असरग्रस्त में, हाँ. वो उधर से वो कुदा जा रहे थे. हाँ. तो बनवासी बाबा, वो बनवासी बाबा है. हाँ हाँ. और मेरा पिताजी थे ऐसा. ऐसा. हाँ. तो वो लेके वो पीछे बांधा था हाँ. धरती में हाँ. शिव जी को. शिव जी को. हाँ, वो चिपे उधर था. तो फिर वो उधर से पाक पड़ा रास्ता था. हाँ. उधर से वो कुदा जा रहे थे. तब वो चिपा इधर निकल पड़ा. इधर हाँ, वो हाँ त्रिशूल. त्रिशूल. हाँ, तो बाबा जी ने ये सोचा कि चलो स्थापना इधर कर देते. हाँ, वो धारेश्वर नाम है. गांव का नाम धारेश्वर. धारेश्वर. हाँ, ये धारे काम पूर्ण होती है. ओ हो देखो. और ये कैसी बात है, शिव जी ये पूरा शिव जी नहीं है, ये खाली इतना ही शिव जी है जो 71 में जो उकाई असरग्रस्त में से आए हैं ना, और लकड़ा है, लकड़ा कट करके उधर बैठा है. लकड़ा आज भी ऐसा है, इतना धरा बहती है पानी की तो भी ऐसी है. हो पा किती महिमा आहे महादेवाची. लाकूड पाणीमध्ये असतं तर ते फुगतं, हां. पण बऱ्याच वर्षापासून प्राचीन काळापासून त्याच्यावर
पाणी टाकलं जाते, भक्तिमय लोक भक्तीने आणि विश्वासाने पाणीचे स्नान घालतात, श्रावण आता तरी पण ते लाकूड जसं तसे आहे. महाराजांची महिमा ते सांगत आहेत. आणि शिवरात्रीमध्ये पूरा नाइट अभिषेक होता. हो 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 हो. અને उसका महिमा वो क्या है, 5 पांडव का था पहले पुनः वहाँ उस अगस्त में, तब वो पांडव का हाथ का शिव जी. पांडवच्या म्हणजे आपले पांडवांच्या हातून ही शिवजींची स्थापना झाली असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि इथे पुराण होतं ना, धारलेली इच्छा, धारलेलं काम इथं पूर्ण होतं असं महाराज सांगतात. म्हणून ते धारेश्वर महादेव आहे. तर मी सर्वांना महादेवाच्या चरणी विनंती करतो की माझे सर्व उधर आहे ना धारा बहती होती पाणीनी. हां हां ऐसी बात है. हो हो. हाँ तर खूप काही असे महत्व इथं ते सांगत आहेत. तर धारलेलं काम इथं पूर्ण होतं असे धारेश्वर महादेव. नजीक आहोत. लाकडू से आज लाकूड, हे लाकडाने बनलेलं आहे म्हणे पूर्ण. आणि शिवजी लाकडावर आहे. हा खरंच महादेव सर्वांची इच्छा पूर्ण करो. धारेश्वर महादेव काहीतरी महिमा होगी, इसलिए वो जलधारा इधर से निकल हाँ। रही है. पूरा जहाँ जाओगे ना वहाँ शिव जी की जलधारा इधर से हो हो हो. या विरुद्ध दिशेने जलधारा आहे. हाँ. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद महाराज. आपने अखंड धुनी है अखंड बाबा जी धुनी. के हाथ से, बाबा जी के हाथ से. बाबा वनवासी बाबा जी के हाथ से अखंड धुनी है. हाँ वो क्या था, पुनर्जन्म था. जब वो बाबा जी थे ना, वो उधर धुने में वो सिर डाल के सो जाते. हो हो हो. वो पहला बहुत जंगल था, सतयुग था तब. सतयुग था. वो पूरे सांप ने उधर सब लिपट जाते हैं. हो हो. वनवासी बाबा. वनवास में. ये तो अभी बना है, पहले वो. हाँ. सुंदर अशी महिमा सुभाष महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि खरंच धारलेली इच्छा इथं पूर्ण होते. आम्ही आज नाही करत, ती ही माझी 4थी फेरी आहे धारेश्वर महादेवाला. तसंच पूर्ण समाज बांधव, मित्रपरिवार आणि सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आपणही या जागेवर यायला पाहिजे आणि धारेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन त्यांचे दर्शन करायला पाहिजे असं सर्वांना आग्रहाचं आव्हान मी करीत आहे. असतो. हर हर महा. आम्ही आमचं अवभाग्य मानतो की आज आम्ही या धारेश्वर भूमीवरती आम्ही सहपरिवार सर्व आलेलो आहेत. माझे मित्र अनिल जगन्नाथ शेठ दुसाने, तसेच आमचे पंकज भाऊ खरोटे, त्यांच्या मिसेस, माझ्या मिसेस, अनिल भाऊच्या मिसेस, आम्ही सर्व सहपरिवार बालगोपाळांसह धारेश्वर महादेवाच्या इथं आलेलो आहोत आणि दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. खूप अतिशय आनंद आम्हाला वाटला आणि त्यासोबत महाराजांनी आम्हाला इथली महिमा सांगितली, त्याबद्दल खूप खूप आभार. बोला हर हर महादेव महादेव. आप पहले से ना नड़िया वाले जो हर हर महादेव महादेव महादेव. धारेલું કામ પૂર્ણ થાય. બસ ભંડારા કરવા આવ્યા છે. હા હવે કેટલા લોકોનું થાય? અહીંયા તો થઈ જાય. આજે 2000 જેવા માણસનું થઈ ગયું. હે हो पूर्ण गामडं होतं. पुन्हा इथं एक दुसरं मंदिर आहे. ते पण प्राचीन आहे आणि सनातनी आहे. ते पण पांडवांच्या काळातलंच मंदिर आहे. आई आदिशक्ती अंबाबाईचं मंदिर आणि आपले हनुमान दादा यांचे मंदिराचं आपण आता दर्शन करणार आहोत. चला आपण आता पुढे जाऊया आणि दर्शनाचा लाभ घेऊया. शाळेमध्ये स्पीच देतात मग काय शिक्षक आहात तुम्ही. चालू का लो काय ते म्हणजे इथं सनातनी मंदिर असल्या कारणाने यज्ञशाळा पण इथं कंटिन्यू चालते. यज्ञ पण इथं रोज होतात. आई आदिशक्तीचं मंदिर आपण बघत आहोत. एवढं सुंदर असं रम्य वातावरण, चारी बाजूला पहाडी इलाका आणि त्यामध्ये आईचं मंदिर. त्यांच्या जवळच मोबाईल जय मां अंबे, अंबे तुझ जगदंबे मां अंबे, हे अंबे. खूप सुंदर असं प्राचीन मंदिर आणि त्याचा जो मंदिराचा जो प्रकार आपण बघत आहोत
खूप सुंदर असं कसं मनाला पवित्रता वाटते अशी ही पवित्र जागा. जय मा अंबे, जय गणपती. नाही